तर दिवाळीच्या वेळेस मका पोह्याचं पॅकेट आणलं होतं, मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून हे पोह्याचं पॅकेट आणलं होतं. त्यातले थोडेसे वापरले आणि बाकीचं पॅकेट तसंच होतं. मग म्हटलं की याचा गोड तिखट चिवडा बनवूया. अगदी मार्केटला मिळतो तसाच हा चिवडा बनतो आणि खूप टेस्टी होतो हा चिवडा. तर कढईमध्ये तेल ठेवलं, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्यात मका पोहे टाकायचे, म्हणजे पोहे छान फुलून येतात. आणि अशाच पद्धतीने सगळे पोहे तळून घेतले. नंतर एक अर्धी वाटी मनुका छान तेलामध्ये तळून घेतला. छान फुललेत मनुके बघू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे काजूचे काप आणि बदामाचे काप घातलेले आहेत. ते सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तुम्ही याच्यात आवडत असतील तर सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता. नंतर त्याच्यात मी शेंगदाणे घातलेत अर्धी वाटी आणि ते सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे. आता सगळं साहित्य छान फ्राय करून झाले. आता याच्यावर मी लाल तिखट घातलं, चिवडा मसाला घातला थोडासा. नंतर याच्यावर चवीनुसार मीठ घातलं आणि अख्खे धणे थोडेसे जाडसर कुटून घेतले होते ते घातले आणि थोडेसे तीळ घातलेले आहेत भाजलेले. खूप छान लागतात चिवड्यामध्ये धणे आणि तीळ. नंतर गोड तिखट चिवडा बनवतोय तर याच्यावर मी पिठी साखर घातली आणि छान मिक्स करून घेतलं. हे मसाले छान या मका पोह्याला लावून घेतले आणि इथे तयार झालेला आहे गोड तिखट चवीचा मका पोह्याचा चिवडा. मुलांना तर खूप आवडतो हा चिवडा. अगदी मार्केटला मिळतो तसाच हा चिवडा बनतो. तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून